एका तरुणाचं एका तरुणी बरोबर लग्न ठरलेलं होतं। आता हे जे लग्न होतं ते घरच्यांच्या मर्जीनं ठरलेलं होतं आणि घरच्यांच्या मर्जीनं लग्न ठरल्यामुळं तरुण आणि तरुणी म्हणजे नवरदेव आणि नवरी दोघही खुश होते। दोन्हीकडचाही परिवार चांगला होता, म्हणजे आर्थिक दृष्ट्या चांगला होता। आता या दोघांचं लग्न झाल्यानंतर एक उत्साहाचं वातावरण होतं, एक मोठं सेलिब्रेशन करण्यात आलं होतं, कारण की लग्न मोठ्या लोकांचं होतं। मग अशा पद्धतीनं लग्न झाल्यानंतर रीतिरिवाजाप्रमाणे सगळ्या काही गोष्टी आनंदात पार पडल्या। पण मात्र जेव्हा नवरा आणि नवरीची सुहागरात्रीची वेळ आली, तेव्हा नवरदेव नवरी एका रूम मध्ये गेले, तेव्हा मात्र एकमेकांना बोलू लागले आणि एकमेकाला बोलत असताना ती जो नवरदेव आहे तो अचानक झोपी गेला आणि ती नवरी रात्रभर नुसती वाटच बघत बसली। आता तिला वाटलं नवरा थकलेला असेल, भागलेला असेल, दिवसभर हे सगळं परेशानी यामुळं तो झोपला असेल, म्हणून ती नवरी सकाळी सकाळी झोपी गेली। रात्रभर त्यांनी सुहागरात केलीच नाही। पण मात्र यामध्ये घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेश मधला एक जिल्हा आहे पिलीभीत, आणि याच पिलीभीत मधली एक तरुणी आहे आणि तिचं लग्न त्याच परिसरामध्ये राहणारा एक बदाऊ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील, याच पिलीभीत जिल्ह्यात एक बदाऊ पोलीस स्टेशन आहे। याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक बिसोली नावाचं गाव आहे आणि याच गावामधील तरुणासोबत त्या तरुणीचं लग्न झालेलं होतं। तारीख होती 6 फेब्रुवारी 2023 ची। आता 6 फेब्रुवारी 2023 ला या दोघांचं लग्न झालेलं होतं। लग्न झाल्यानंतर लग्न थाटामाटात पार पडलं, पण मात्र या लग्नादरम्यान त्यांची काही हुंड्यासाठी मागणी ठरलेली होती। 10 लाख रुपये हुंडा त्या नवरदेवानं नवरीकडून घेतलेला होता, कारण की आर्थिक परिस्थिती दोघांची सुद्धा चांगली होती। पण मात्र तरी सुद्धा हुंडा घेण्याची पद्धत अजूनही काही काही राज्यामध्ये आहे। मग त्याच पद्धतीने या नवरदेवानं नवरीकडे 10 लाख रुपयाची हुंड्याची डिमांड केली होती। मग आता चांगल्या घरी मुलगा मुलगी दिल्यामुळं नवरीच्या घरच्यांनी सुद्धा 5 लाख रुपयाची रक्कम ही ॲडव्हान्स म्हणून दिली। तर लग्नामध्ये सुद्धा 10-15 लाख रुपये असा मोठा खर्च केलेला होता। नवरीला सोन्या नाण्याचे दागिने मोठ्या प्रमाणात दिलेले होते। आता एवढ्या मोठ्या लेवलला लग्न झालं, सगळं काही उत्साहात पार पडलं। नवरी सुद्धा नवरदेवाच्या घरी गेली आणि सुहागरात्रीची वेळ झाल्यानंतर नवरा संध्याकाळी झोपीच गेला, उठलाच नाही सकाळ झाली तरी बी। मग नवरी सकाळी परेशान झाली, घडलेला प्रकार नवरदेवाला विचारला तर त्यानं अशाच उडवाउडवीची उत्तरं दिली, तो काही नीट बोललाच नाही। मग पहिल्या दिवशी तोच प्रकार घडला, दुसऱ्या दिवशी तोच प्रकार घडला। नवरी रात्रभर जागी राहायची, नवरदेव झोपी जायचा, त्या नवरीला जवळच घ्यायना। तिला आता नेमका काय प्रॉब्लेम झालाय, तो नेमका असं काय करायला, तिला काहीही समजत नव्हतं। मग अखेर नवरदेव स्वतः म्हणला आपण काय करू, एका ठिकाणी सुहागरात करायला, हनीमून करायला जाऊ। आता नवरी सुद्धा खुश झाली, ठीक आहे म्हणे, इथं नाही तर तिकडं जाऊ। मग ठरल्याप्रमाणे हे दोघ जण नैनिताल नावाचं एक गाव आहे, एक परिसर आहे चांगला मोठा, त्या ठिकाणी हे दोघ जण हनीमूनसाठी गेले। हनीमूनसाठी गेले, मस्त हॉटेल बिटेल रूम बुक केली आणि रूम बुक केल्यानंतर तो जो नवरदेव आहे त्यानं त्या नवरीचे नको त्या अवस्थेमध्ये, नको त्या पद्धतीनं तिचे काही फोटो आणि व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये काढले आणि त्या नवरी सोबत तिथं सुद्धा त्या पद्धतीनं केलं नाही। आता नवरीला नेमकी याला काय अडचण आहे हेच समजत नव्हतं। मग अखेर ती त्याला भांडली आणि घडलेला संपूर्ण प्रकार विचारला, तेव्हा त्यानं सांगितलं की लग्नामध्ये जी 10 लाख रुपयाची रक्कम हुंड्यामध्ये देणार होती ती रक्कम अजून काहून दिली नाही। 5 लाख रुपये दिलेत, पण 5 लाख रुपये मला आता अर्जंट पाहिजेत, मला 5 लाख रुपयाची गरज आहे। नवरी म्हणे आता एवढा मोठा खर्च केलाय, सगळ्या काही गोष्टी केल्यात, तरी अजून 5 लाख रुपयाची अपेक्षा आहेच का? ते म्हणे हो, मला अजून 5 लाख रुपयाची अपेक्षा आहेत आणि ते मला पाहिजेत म्हणजे पाहिजेत, नाही तर तुझे हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करेल, अशी धमकी त्या नवरदेवानं त्या नवरीला दिली। आता त्या नवरीच्या पायाखालची वाळू सरकली आणि गेली 3 महिने त्या नवरदेवानं त्या नवरीला जवळच येऊ दिलं नाही आणि तिला जवळ सुद्धा घेतलं नाही। पण मात्र त्याच्या मनामध्ये नेमकं काय होतं ही गोष्ट त्या नवरीला समजल्यानंतर त्या नवरीनं घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आई वडिलांना सांगितला
आणि अखेर 29 मार्चला तिनं संपूर्ण प्रकार तिच्या सासूला सुद्धा सांगितला होता की नवरा असा असा म्हणायला, पैसे मागायला जवळ सुद्धा येईना. सासू म्हणली समजून सांगते, हे करते ते करते, पण सासू सुद्धा त्या नवऱ्याबरोबर सहभागी होती आणि ते दोघ जण पैशासाठी आग्रही होते. जेव्हा या नवरीला समजलं तेव्हा तिनं तात्काळ जवळचं पिलीभीतचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून 13 मे 2023 ला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार दाखल केली, गुन्हा दाखल केला. आणि मग गुन्हा दाखल केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस आता करत आहेत आणि या संपूर्ण घटनेमागं नेमकं काय आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं सुद्धा पोलिसांनी सांगितलेलं आहे. पण मात्र समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत, लोक काय करत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून समजलं असेल. आता या संपूर्ण घटना आहेत, गोष्टी आहेत, या विविध टीव्ही चॅनलवर, प्रसार माध्यमांमध्ये, वेब पोर्टलवर छापून आलेल्या असतात, प्रसारित झालेल्या असतात. त्याच्याच आधारे या संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देत असतो. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी बिनधास्तपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.